फ्रॅक्शन म्हणजे काय, तर एखाद्या कंप्लीट फिगरचे किंवा एखाद्या कंप्लीट अमाऊंटचे, एखाद्या संपूर्ण अमाऊंटचे किती इक्वल पार्ट्स आपण करतो, किती समान भाग होतात, त्याला फ्रॅक्शन असं म्हणतात. आता हे कसं समजून घ्यायचं, तर मी या ठिकाणी एक डायग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की फॉर एक्झाम्पल हे काय आहे, एक सर्कल आहे. ठीक आहे. तर या सर्कलचे मी अशा पद्धतीने एक लाईन तयार करून तिचेवाले त्या सर्कलचे मी समान 2 भाग केलेले आहेत. किती भाग झाले एका सर्कलचे, किती पार्ट्स झाले, 1 2 1 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्कलचे आपण 2 भाग केलेले आहेत. तर याला आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार, तर सर्कलचे एका कंप्लीट फिगरचे किंवा एका होल फिगरचे किती इक्वल पार्ट्स झालेले आहेत, तर 2 पार्ट्स झालेले आहेत. किती पार्ट झाले आहे, 2 पार्ट्स झालेले आहेत. म्हणून हा जो टोटल पार्ट झालेला आहे तो आपण खालच्या बाजूला लिहिणार, लाईनच्या खालच्या बाजूला. ज्या पद्धतीने आपण फ्रॅक्शन लिहितो, फ्रॅक्शनची जी ही लाईन असते त्या लाईनच्या खालच्या बाजूला आपण त्याला लिहिणार. आणि समजा आपण त्याच्यातला एक पार्टला आपल्याला शेड करायचं किंवा तो अर्धा पार्ट आपण काढून ठेवलाय वगैरे असं काही, जर आपण अशा पद्धतीने एका पार्टला शेड केलाय तर आणि आपल्याला विचारलं की किती पार्टला शेड केलेला आहे हे फ्रॅक्शन मध्ये सांगा, तर 2 पैकी किती पार्टला शेड केलेला आहे, 1 पार्टला. ठीक आहे. मग आपण याला कसं रीड करणार, 1/2 किंवा यालाच हाफ असं देखील म्हणतात. तर अशा पद्धतीने हाफ 1/2 हे फ्रॅक्शन मधलं एक जे हे आहे की हाफ ही अशा पद्धतीने लिहिली जाते. आणि वरचा जो नंबर असतो याला आपण काय म्हणतो, न्यूमरेटर. ठीक आहे. या वरच्या पार्टला आपण न्यूमरेटर असं म्हणतो. ठीक आहे. वरच्या पार्टला आपण न्यूमरेटर म्हणतो आणि जो खालचा जो नंबर असतो त्याला डिनॉमिनेटर असं म्हटलं जातं, डिनॉमिनेटर. ठीक आहे. तर हा जो वरचा पार्ट असतो याला डिनॉमिनेटर म्हणतात आणि मधली ही जी लाईन असते हिला डिव्हायडिंग लाईन असं म्हणतात. ह्या लाईनला डिव्हायडिंग लाईन म्हणतात. बरोबर. तर थोडक्यात फ्रॅक्शन म्हणजे काय, तर एका कंप्लीट फिगरचे किती इक्वल किंवा किती समान पार्ट्स होतात त्यालाच फ्रॅक्शन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये फ्रॅक्शनची आपण समजून घेतलं की न्यूमरेटर, वरच्या नंबरला न्यूमरेटर, खालच्या नंबरला डिनॉमिनेटर आणि मधली जी लाईन असते तिला डिव्हायडिंग लाईन असं म्हणतात. बरोबर. त्यानंतर 1/2 हा हाफ असं देखील याला काय रीड केलं जातं, म्हटलं जातं हाफ. ठीक आहे. तर हा आहे हाफ, 1/2 हाफ अशा पद्धतीने लिहितात. ठीक. त्याच्यानंतर 1/3 कशाला म्हणतात, तर समजा एक फिगर आहे, मी सर्कलच बनवते पुन्हा आणि ह्या सर्कलचे आपण 3 समान भाग करायचे आहेत. बरोबर. किती समान भाग झाले, 3 समान भाग झाले, 1 2 3. देर आर 3 इक्वल पार्ट्स ऑफ दिस सर्कल. ओके. सो विच नंबर वी हॅव टू राईट ऑन द डिनॉमिनेटर प्लेस, येस वी हॅव टू राईट 3 ऑन द डिनॉमिनेटर प्लेस. ओके. देन वी विल शेड 1 पार्ट ऑफ द सर्कल. आपण या सर्कलच्या एका पार्टला शेड केला आणि आपल्याला फ्रॅक्शन मध्ये सांगायचं की किती पार्ट आपण शेड केलेला आहे, तर किती केलेला आहे, 3 पैकी किती पार्ट आपण शेड केलेला आहे, 1 पार्ट. करेक्ट. तर आपण 1 कुठे लिहिणार, न्यूमरेटर प्लेसला. आणि याला कसं रीड केलं जाईल, वर्ड्स मध्ये आपण याला कसं रीड करणार, 1/3. यालाच काय म्हणतात, 1/3 असं पण आपण रीड करतो, 1/3. 1/3. ठीक आहे. तर हे 1/3 अशा पद्धतीने आपण याला रीड करूया. ठीक आहे. आणि समजा किती पार्टला शेड नाही केलंय किंवा किती पार्ट आपला शेड करायचा राहिला आहे, तर तो कसं लिहिणार, तर तो कसं लिहिणार आपण, 2/3. म्हणजे 3 पैकी किती पार्ट शेड नाही केलेले, तर 2 पार्ट शेड नाही केलेले. मग याला आपण रीड कसं करणार, 2/3 असं रीड करणार. अशाच पद्धतीने 1/4 पण आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक स्क्वेअर बनवणार आहे आणि या स्क्वेअरचे आपण 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. बरोबर. किती इक्वल पार्ट केले, 1 2 3 4. देर आर 4 इक्वल पार्ट्स ऑफ दिस स्क्वेअर. ओके. सो फ्रॉम दिस 4 पार्ट्स वी विल शेड 1 पार्ट. ओके. एका पार्टला आपण शेड करणार आहोत आणि आता याला सांगितलं की राईट डाऊन इन अ फ्रॅक्शन, याला फ्रॅक्शन मध्ये लिहिणार. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, त्याचा डिनॉमिनेटर जो आहे तो डिवायडिंग लाईनच्या खाली लिहून घ्यायचा आहे. डिनॉमिनेटर म्हणजे काय, त्या फिगरचे आपण किती इक्वल पार्ट्स केले, तर 1 2 3 4. त्या फिगरचे किती इक्वल पार्ट झालेले आहे, 4 इक्वल पार्ट झालेले आहे. सो वी विल राईट 4
बिलो द डिवायडिंग लाईन. आपण डिवायडिंग लाईनच्या खाली काय लिहिणार आहोत, 4 लिहिणार आहोत. आणि किती पार्टला शेड केलेला आहे, 1 पार्टला. 4 पार्ट्स पैकी 1 पार्ट आपण शेड केलेला आहे, म्हणून आपण न्यूमरेटरच्या प्लेसवरती काय लिहिणार आहोत, 1 लिहिणार आहोत. आणि यालाच 1/4 असं रीड केलं जातं. ओके, सो आपण बघितलं की फ्रॅक्शन कशाला म्हणतात, हाफ कसा लिहायचा, 1/3 कसा लिहायचा, 2/3 सुद्धा आपण बघितला. आणि त्याच पद्धतीने 1/4 आणि अशाच पद्धतीने जितके कोणत्याही फिगरचे, समजा आता ह्या स्क्वेअरचे मी आणखीन समान भाग करून घेते. किती समान भाग झाले, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, याचे किती समान भाग झाले, 8 समान भाग झाले, बरोबर. मग आपल्या डिनॉमिनेटर प्लेसला काय येणार आता डिनॉमिनेटर प्लेसला आपण लिहिणार 8. का, कारण की याचे किती समान भाग झालेले आहेत, 8, म्हणजेच 8 समान भाग आपण केलेले आहेत, बरोबर. आणि त्याच्यापैकी किती पार्ट शेडेड आहे, तर किती पार्ट शेडेड आहे, 2 पार्ट शेडेड आहे. तर याला आपण 2/8 असं रीड करणार. फ्रॅक्शन मध्ये याला 2/8 असं रीड करणार. आपण डिनॉमिनेटर प्लेसला 8 लिहिला, कारण की ह्या फिगरचे किती इक्वल पार्ट आहे, 8 इक्वल पार्ट्स आहेत. आणि त्याच्यापैकी किती पार्ट शेडेड आहे, 2 पार्ट शेडेड आहे, म्हणून त्याला आपण 2/8 लिहिलं. आणि प्लस पुन्हा जर आपल्याला असं सांगायचं असेल की किती पार्ट जो आहे तो अनशेडेड आहे, किंवा किती पार्टला शेड केलेला नाही, किंवा कुठलाही प्रकार तो प्लेन आहे, ब्लँक आहे, तर किती पार्ट ब्लँक आहे, पहिलं आपल्याला डिनॉमिनेटरला काय लिहून घ्यायचं, 8च लिहायचं आहे. बिकॉज या फिगरचे किती इक्वल पार्ट झालेले आहेत, 8 इक्वल पार्ट झालेले आहे, राईट. आणि किती पार्ट अनशेडेड आहे, तर 1 2 3 4 5 6. तर देर आर 6 पार्ट्स अनशेडेड इन दिस फिगर. तर अनशेडेड पार्ट आपण कसं रीड करणार, 6/8 अँड 2/8 इज शेडेड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की फ्रॅक्शन समजून घेतली, की फ्रॅक्शन नेमकं कशाला म्हणतात, आणि डिनॉमिनेटर कशाला म्हणतात, न्यूमरेटर कशाला म्हणतात, आणि ते कसे लिहायचे, कसे ओळखायचे, हे आपण बघितलं. ठीक आहे. याच्यानंतर आपण फ्रॅक्शनचे टाइप्स कोणकोणते आहेत ते समजून घेणार आहोत. तर फ्रॅक्शन 2 टाईपच्या फ्रॅक्शन असतात, लाईक फ्रॅक्शन आणि दुसरा एक अनलाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणायचं बरं, तर मी तुमच्या समोर काही फिगर जे आहे, सर्कल जे आहे ते बनवून घेतलेले आहेत, आणि त्या सर्कलला किती इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं आहे ते पण बघून घेऊया. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 सगळे सर्कल किती पार्टमध्ये डिव्हाइड केलेले आहेत, किती इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड केलेले आहेत, 4 इक्वल पार्ट्समध्ये. आणि आता त्यांना आपण फ्रॅक्शन मध्ये लिहूया की किती पार्ट त्यांचा शेडेड आहे. ओके, प्रत्येक याच्या डिनॉमिनेटरला काय येणार आहे, 4 येणार आहे. का, बिकॉज दिस सर्कल इज डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. ओके, आता ह्या फिगरमध्ये किती पार्ट शेडेड आहे, 1 पार्ट, बरोबर. मग आपण याला कसं लिहिणार, 1/4. ओके, इन द नेक्स्ट फिगर हाऊ मेनी पार्ट्स आर शेडेड, yes there are 3 parts shaded. Okay, 1 2 3. Okay, so we will write 3 on the numerator place and 4 on the denominator place, because this circle is so आपण याला 1/3 असं लिहिणार, कारण याचे 3 पार्ट जे आहे ते शेडेड आहे, आणि टोटल नंबर ऑफ पार्ट्स किती आहे, एका फिगरचे किती इक्वल पार्ट झालेले आहे, 4, म्हणून याला 3/4 असं लिहिणार. तिसऱ्या फिगरमध्ये आपण सेम सर्कलचे किती पार्ट्स आहे, 1 2 3 4. ठीक आहे, 4 पार्ट्स आहे, आणि किती पार्ट शेडेड आहे, 1 2. ठीक आहे. सो आपण जर बघितलं तर या सगळ्या फिगर्समध्ये डिनॉमिनेटर आहे जो सर्वांचा कसा आहे, सेमच आहे, 4 4 4. म्हणून ह्या फ्रॅक्शन्सला काय म्हणणार आपण, लाईक फ्रॅक्शन असं म्हणतात. तर याला आपण लाईक फ्रॅक्शन असं म्हणूया. ठीक आहे. सो समजलं लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणतं. आणि याच्याच विरुद्ध, एकदम विरुद्ध काय आहे, अनलाईक फ्रॅक्शन आहे. तर अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, तर ज्या फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर हे सेम नसतात, डिनॉमिनेटर वेगवेगळे असतात, त्यांना आपण काय म्हणूया, अनलाईक फ्रॅक्शन्स असं म्हणूया. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथे काही नंबरचा डिनॉमिनेटर, काही फ्रॅक्शन्स मध्ये डिनॉमिनेटर 5 आहे, काही ठिकाणी 6 आहे, काही ठिकाणी 7 आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या फ्रॅक्शन्स असतील त्यांना आपण काय म्हणणार, अनलाईक फ्रॅक्शन असं म्हणणार. ठीक आहे. तर लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन हे 2 पार्ट्स आहे फ्रॅक्शन्सचे. त्याच्यानंतर अजून काही फ्रॅक्शनचे जे प्रकार आहेत हे आपण त्यांच्या डिनॉमिनेटरवरून त्यांचे लाईक फ्रॅक्शन किंवा अनलाईक फ्रॅक्शन
हे समजून घेतलं. आता अजून फ्रॅक्शन अस्तित्वाचे 3 पॉइंट्स आहेत, ते म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन. ओके, तर आपण प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणतात? प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ज्या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा मोठा असतो, म्हणजे न्यूमरेटर छोटा आणि डिनॉमिनेटर बडा मोठा असतो, त्या फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतात. बरोबर. त्याच्यानंतर इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, तर याच्या उलट, ज्या ठिकाणी डिनॉमिनेटर छोटा आणि न्यूमरेटर मोठा असतो त्या फ्रॅक्शनला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मिक्स फ्रॅक्शन. आता मिक्स फ्रॅक्शन कशाला म्हणायचं बरं, तर ज्या फ्रॅक्शनमध्ये अशा पद्धतीने एक होल नंबर जसं की 2, 1/3 अशा पद्धतीची जी फ्रॅक्शन असते त्या फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन असं म्हणतात. तर अशा पद्धतीने फ्रॅक्शन्सचे आणखीन 3 टाइप्स असतात, त्यामध्ये प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन. तर प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर छोटा, डिनॉमिनेटर मोठा, ती असते प्रॉपर फ्रॅक्शन. न्यूमरेटर मोठा, डिनॉमिनेटर छोटा, ती असते इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि अशा पद्धतीने जे 2, 1/3 अशा पद्धतीची जी फ्रॅक्शन असते, मी इथे सर्कल केली आहे अशा पद्धतीची, त्या फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन असं म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन्सचे जे टाइप्स असतात याच्याबद्दल माहिती दिली. आय होप तुम्हाला ते सर्व समजलं असेल. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर हे सगळं समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि याच्या पुढे तुम्हाला आणखीन कशा पद्धतीचे व्हिडिओज, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बघायला आवडेल हेही मला नक्की कमेंटमधून कळवा. आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला युजफुल व्हिडिओज, जे की तुम्ही स्टुडंट्स असाल किंवा कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तुम्ही तयारी करत असाल तर त्याचे जे बेसिक्स तुमच्यासाठी जे महत्त्वाचे आहेत ते बेसिक्स मी अतिशय सोप्या भाषेत समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. मग ते इंग्लिश असो, हिंदी असो की मॅथ्स असो, सगळ्या सब्जेक्टबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओजला पण माझ्या बघा तुम्ही की व्हिडिओज कसे आहे. बाकीचे पण बऱ्याच टॉपिकवरती मी व्हिडिओ जे आहे ते चॅनलला अपलोड केलेले आहेत, तेही व्हिडिओ बघा. आणि रजा घेते. थँक्यू. धन्यवाद.